जय लवजी. खरं तर समाजाच्या लढाईचं निमंत्रण आमंत्रण दिलं जात नाही. जेव्हा समाजाच्या अस्तित्वाची लढाई असते त्यावेळेस मात्र आपण सर्वांनी मग काळ वेळ स्थळ काही बघितलं जात नाही. नाशिक शहरामध्ये मातंग समाजाची चळवळ आहे. या चळवळीला एक इतिहास आहे. एका पिढीनं दुसऱ्या पिढीकडे ती चळवळ दिलेली आहे. आणि सर्व होत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जिल्ह्यातील एकमेव पुतळा आणि त्या पुतळ्यासाठी निवडणुकीच्या आधी त्याचं उद्घाटन होतंय, भूमिपूजन होतंय, परंतु 2 वर्ष होत आहे कुणी फॉलोअप त्या बाबतीत घेत नाही. जेव्हा उपोषण होतंय, जेव्हा मोर्चाचा आदेश निघतोय किंवा मोर्चा काढू असं सांगितलं जातंय त्यावेळेस मात्र 2-4 सिमेंटच्या गोण्या, काही विटा आणि मग आता जो कंट्रॅक्टर आहे तो म्हणतोय आता मी काम सुरू करतोय. पण अरे बेट्या, गेल्या 2 वर्ष आम्ही वाट बघतोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी होत नाही. 2-2 जयंत्या आम्ही बिगर पुतळ्याच्या काढतोय. मग मला असं वाटतंय की मग कोणतरी खोडसाळपणाने करतंय का की मातंग समाज या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आहे आणि आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी असेल, आधुनिक विचाराचा माणूस असेल, हा प्रत्येक माणूस लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला मानणारा व्यक्ती आहे किंवा तो माणूस आहे. विचारावर चालणारं पुरोगामी राज्य महाराष्ट्र आहे. इथं असणारं जे सरकार आहे ते अतिशय चांगलं तळागाळात काम करणार आहे. मग मातंगांच्या बाबतीत म्हणा किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराच्या बाबतीत म्हणा, मग तुम्ही मागं पाय का घेताय? 1,20,00,000 काम आहे, आम्हाला आनंद आहे. पुतळा रेडी आहे, महानगरपालिकेचं काम पूर्ण आहे, आम्हाला आनंद आहे. अरे बाबा नको, त्याचा फॉलोअप घेणार कोण? लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, तिथले नगरसेवक असतील, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारी लोक असतील. जेव्हा आम्हाला कळतंय की या ठिकाणी ते काम होत नाही, मग आम्हाला मोर्चा काढावा लागतोय, आम्हाला उपोषण बसावं लागतंय. ही वेळ मातंग समाजावर काय यावी याचं या ठिकाणी आत्मपरीक्षण होणं. इथला जो तरुण वर्ग आहे, इथल्या महिला असतील, इथले सर्व माझे सहकारी त्यांना हे सांगावंच वाटतंय, हे आत्मपरीक्षण करा की तुम्ही मी आपण या सामाजिकरणात राजकीयकरणामध्ये गृहीत धरले चाललोय. याचं कारण की आपण फक्त विघटित झालोय, संघटित होत नाही. आपला जो रेटा पडायला पाहिजे तो होत नाही. निवड पुतळा बसला किंवा पुतळा मिळाला म्हणजे समाजाचे सर्व प्रश्न या ठिकाणी निकाल लागतील असं नाही. मित्रांनो, तुमची माझी लढाई ही रस्त्यावरची लढाई. अनेक हजारो वर्षापासून तुम्ही मी डावललं गेलोय. माझ्या समाजाचा जो संघर्ष आहे तो फक्त जिवंत राहण्याचा संघर्ष आजपर्यंत राहिलेला आहे. आज कुठेतरी मुलं शिकतायत, कुठेतरी प्रदीप सारखे मुलं नेतृत्व करतायत आणि हे होत असताना तुम्हाला मला हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाचं संघटन दाखवण्यासाठी, अस्तित्व दाखवण्यासाठी पुतळा हे एक माध्यम आहे. अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या त्या शिल्पाच्या निमित्तानं तुम्हाला मला त्या रस्त्यावरती उतरावं लागेल आणि शासनाला, प्रशासनाला दाखवावं लागेल की या नाशिक शहरात, नाशिक जिल्ह्यामध्ये समाजाच्या विचारासाठी, पुरोगामी विचारासाठी म्हणून ही सर्व मंडळी रस्त्यावर एक दिवसासाठी येऊ शकतात. ऊन ताण पाहायचं नाही, आपल्याला एकत्र यायचं आहे. ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई. मी तर प्रत्येकाला आव्हान केलंय की 10 रुपयाचा झेंडा विकत घ्या, परंतु त्या मोर्चामध्ये तुम्ही सर्वांनी हजर राहा. तो पिवळा झेंडा असेल, तो निळा झेंडा असेल, तो भगवा झेंडा असेल, मित्रांनो, हा एकात्मतेचा हे ध्वज घेऊन तुम्हाला मला माझ्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. आरटीच्या माध्यमातून मला प्रत्येकाला सांगावंच वाटतंय, आरटीची स्थापना झाली, एक स्वतंत्र व्यासपीठ मातंग समाजातील मुलांना मिळालं. आज पहिली IAS या ठिकाणी प्रेरणा गवळीच्या निमित्तानं मातंग समाजाची मिळाली. आपल्या वाट्याला काहीतरी आलंय, त्यासाठी कोणती लढाई केली आणि त्या ठिकाणी एक IAS या ठिकाणी दिल्लीमध्ये तुमच्या माझ्या समाजाची, रक्ताची त्या ठिकाणी कार्यरत होणार आहे. आता यानंतर आरटीच्या निमित्तानं अनेक मुलांना त्या संधी निर्माण होणार आहेत. माझी हात जोडून सगळ्या माता मावल्यांना विनंती आहे, आपल्याला आरक्षण मिळेल, आरक्षणाचं अबकडं वर्गीकरण मिळेल, परंतु हे सर्व मिळवत असताना, आरटीचा फायदा घेत असताना आपल्या मुलांकडे ती शैक्षणिक पात्रता निर्माण करण्यासाठी तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक मुलगा शिकलं पाहिजे. प्रदीप भाऊ, तुमच्या एरियामध्ये एखादा मुलगा जर या ठिकाणी शिक्षणापासून त्याच्या परिस्थितीने वंचित राहत असेल तर कळवा. तुम्ही सर्व संघटना एकत्र येऊ, संघटना जाऊ द्या, समाज म्हणून त्या मुलाची जबाबदारी आपण घेऊ. आणि हे सर्व गोष्टी करताना समाजाचं ते पोरग आहे, त्याच्यावरती परिस्थिती आहे,
त्या परिस्थितीला आपण डावलून त्या मुलाला त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी, त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून त्या शाळेशी संपर्क साधू, त्या कॉलेजशी संपर्क साधू, समाज लोक एकत्रित येतील. आज एवढे तर आपण झालोय की 50-50 हजार रुपये आपण एका शब्दावर गोळा करू शकतो आणि त्या मुलाचा उदरनिर्वाह किंवा त्याला ती पात्रता निर्माण करण्यासाठी आपण काम करू शकतो. आणि ही पात्रता आली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्याला संविधान दिले, संविधानाला अधिकार दिले, हक्क दिले, हे देत असताना मी बाबासाहेबांचा ऋणी आहे की बाबासाहेबांनी तुमच्या समोर काहीतरी मांडण्याची शक्ती माझ्यामध्ये दिली, काहीतरी ऐकण्याची, काहीतरी प्राप्त करण्याची शक्ती तुमच्या सर्वांमध्ये दिली. एकदा बाबासाहेबांसाठी आणि त्यांनी रचलेल्या संविधानासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही ताकद, ही शक्ती येत्या 2 तारखेला, 2 एप्रिलला कुठल्याही प्रकारचं परंतु किंतु काही मनात ठेवू नका. सर्व हा मोर्चा समाजाचा मोर्चा आहे. हा कुणी एका कार्यकर्त्याचा, एका विचारधारेचा किंवा एका संघटनेचा मोर्चा नाही. हा मोर्चा सकल मातंग समाजाचा मोर्चा आहे. हा मोर्चा स्वतंत्र ज्याच्या मनामध्ये समाजाबद्दल आग लागली आहे, त्या आग प्राप्त झालेल्या प्रत्येक तरुणाचा, प्रत्येक स्त्रीचा, प्रत्येक पुरुषाचा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये उन्हाचे दिवस आहे, थोडा ऊनही लागेल. समाजासाठी, अण्णाभाऊसाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी ते ऊन अंगावरती घ्या. आज ते ऊन आपण अंगावरती घेतलं. आज जर शासनाला प्रश्न कळलं की ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्या विचारासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी जर रस्त्यावर येत असेल तर कुठंतरी आपला विचार होईल. आणि हेच झालंय, आपला विचार कोणी करायला तयार नाही. आदरणीय शिंदे साहेबांनीच मागे एका चित्रपटामध्ये सांगितलंय की या महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातलं जे हिंदुत्व आहे ते मातंगांच्या वज्रमुठीमध्ये आहे. मित्रांनो, आनंद वाटला हे ऐकताना, परंतु शिंदे साहेब, दुःख या गोष्टीचं आहे की ह्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठीचा निधी हा या ठिकाणी नगर विकास खात्याकडे आहे आणि ते नगर विकास खातं तुमच्याकडे आहे. पहिली ती मूठ तुम्ही या ठिकाणी सोडा आणि या अण्णाभाऊच्या पुतळ्यासाठी म्हणून तुम्ही तो निधी द्या. आजही दुःख वाटतंय की सर्व परवानग्या झाल्या, सर्व प्रकारचे टेंडर निघाले, परंतु निधी नाही. म्हणून जर पुतळा अटकत असेल तर हजारो कोटीचे कामं या ठिकाणी कुंभमेळ्याच्या रूपानं नाशिक महानगरपालिकेमध्ये सुरळीत चालू आहे. मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी 2 दरवर्षी होतोय आणि आम्ही मागणी करतोय, आम्ही फक्त वाटच बघतोय. मग ती वाट तरी आम्ही कधी आणि कुठपर्यंत पाहिजे. आता मात्र आमचा संयमाचा बांध तुटलेला आहे. येत्या 2 तारखेला माझ्या माता माऊल्यांना विनंती आहे, हातातलं काम बाजूला ठेवा. त्या दिवशी आपल्या घरादारानिशी आपण या ठिकाणी ND पटेल रोड, नाशिक या ठिकाणी सगळ्यांनी जमायचंय आणि या मोर्चाला मोठ्या संख्येने यायचंय. आणि मला आनंद यासाठी वाटलाय की लहुजी शक्ती सेनेचं जेही नेतृत्व आहे, लहुजी शक्ती सेनेची जी संघटना आहे, जेही या ठिकाणी कार्यकर्ते कार्यरत आहे, या सगळ्यांनी या ठिकाणी प्रचाराची, प्रसाराची या ठिकाणी जबाबदारी घेतली. तन मन धनाने आहे सर आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होऊ, हा शब्द त्यांनी दिलाय. माझी हा जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्यांकडे असणारा मोबाईल, या मोबाईलवरती ज्या पोस्ट येतील, आपल्या मोबाईलवर जे मेसेज येतील, ते आपले नातेवाईक असतील, विचाराचे असतील. आपला विचाराचा मातंग समाजाचा माणूस आहे का? नाही. या लढाईमध्ये तुमचा मित्र, माझा मित्र, तुमचा नातेवाईक, माझा नातेवाईक, आपल्या संपर्क देणारा प्रत्येक माणूस, त्या प्रत्येकाला कळायला पाहिजे. कारण मातंगांचा, अण्णाभाऊ साठेंचा काहीतरी विषय नाशिकमध्ये आहे आणि तो विषय जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. तो विषय शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून मोबाईलचा वापर करा, व्हॉट्सअप, फेसबुकचा वापर करा आणि त्या निमित्तानं हा मेसेज सर्वांपर्यंत जाऊ द्या. ही चळवळ प्रत्येकापर्यंत जाऊ द्या. मित्रांनो, माझ्या माता भगिनी माझ्या वयाने, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या दिसत आहे. माझे काही बांधव आहे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांनी त्यांच्या काळामध्ये चळवळ या ठिकाणी चालवली. त्यांच्या चळवळीला मी वंदन करतो. आणि परंतु आता ही तरुण लोक, ही सर्व लोक समाजाच्या प्रश्नासाठी तुमच्या माझ्या समोर येतात आणि अशा वेळेस मोर्चा असेल, आंदोलन असेल, यावेळेस मात्र तुम्ही सर्वांनी ताकदीनिशी, प्रदीप भाऊ असतील, पूर्ण ती आमची संघटना असेल, जे कोणी असेल त्यांच्या मागं मात्र ताकदीने उभं राहा. की ही मुलं या ठिकाणी त्या अस्तित्वासाठी लढताय, त्या अस्तित्वासाठी भांडताय. आणि म्हणून येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चाला हजर राहावं, उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ, जय भीम.